सचिन सुप्रियानंतर तुम्ही म्हणजे मराठी नाही अगदी पण तू मराठी पहिलीच म्हणजे आणि तुझ्यावर मृणाल होती पण तू आता सध्या टॉप स्कोररमध्ये आहेस तर ते कसं वाटतं की छान वाटतं बेसिकली. डेफिनेटली जेव्हा सचिन सरांचा सीझन झालेला तेव्हा मी खूप अटॅच्ड होते त्या सीझनला, कारण तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नव्हते आणि एक सचिन सुप्रिया आपले इथे लेजेंडरी नाव आहे आणि त्यांच्याबरोबर जेव्हा कंपॅरिझन्स होतात ते खूप छान वाटतं. इनफॅक्ट आता पुढच्या चित्रपटात ही इज प्लेइंग माय डॅड ऑल्सो, कटियार काळचा दुसरी याच्यामध्ये, आणि त्यांच्याकडनं टिप्स घ्यायला किंवा त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकायला, मग कसं करू काय करू, मग ते मला नेहमी म्हणतात फक्त डान्सवरती कॉन्सन्ट्रेट करा होता, फक्त आपल्या परफॉर्मन्सवरती कॉन्सन्ट्रेट करा, कारण रियालिटी आणि ह्या बिटमध्ये मी अशी खूप दिलखुलास आहे, त्याच्यामुळे मग ते मला नेहमी म्हणतात की असं नाही वागायचं, असं वागायचं, असं त्यांची एक सावली नेहमीच असते माझ्याबरोबर. तर खूप छान वाटतं बेसिकली, ती कंपॅरिझन खूप छान वाटते आणि डेफिनेटली म्हणजे त्यांच्या लेवलचं डान्सिंग किंवा त्यांच्या लेवलचं फॅन फॉलोइंग किंवा ही इज लेजेंडरी, ही इज कम्प्लिटली लेजेंडरी. सो असं काही मला मनात असं कंपॅरिझन वाटत नाही, पण छान वाटतं जेव्हा लोक म्हणतात अरे सचिन सुप्रियानंतर तू आहेस, आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला. ते सगळं ऐकून खूप छान. तुमच्या इथे जे टास्क असतात म्हणजे डान्सच्या ऐवजी त्याच्यामधून खूपदा असं म्हणजे समोर आलं की तुमच्या रिलेशनशिप्समध्ये तुम्ही खूप मॅच्युअर्ड झाला किंवा पुढे एक नवीन काही गोष्टी एकमेकांच्या जाणून घ्यायला मिळाल्या, ते कसं बिल्डअप झालं, काय 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 ना, ओळखायला मी एकमेकांना आता जवळपास 10-11 वर्ष ओळखतो, पण काही काही गोष्टी असतात ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये एकमेकांशी बोलत नाही किंवा त्याबद्दल संवाद करत नाही किंवा उल्लेख देखील करत नाही आपण माहिती कुठल्या गोष्टींचा. तर ह्या सगळ्या इथल्या टास्कमधून आम्ही त्या गोष्टींचा उल्लेख केला, एकमेकांच्या मनात जे होतं ते एकमेकांना सांगितलं आम्ही, मग बरं असो वाईट असो. आणि जेव्हा आपण 10 वर्ष म्हणतो तेव्हा काही सगळंच असं गोड गोड आणि छान छान असतं असं नाही आहे. खूप कठीण परिस्थितींमधून सुद्धा आम्हाला जावं लागलेलं आहे, एकमेकांना समजावं लागलेलं आहे, समजून घ्यावं लागलेलं आहे. आणि आय थिंक ते करता 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 कसं तरी आम्ही गाडी इथपर्यंत चालवत आणलेली आहे. तर याच्या पुढे काय होतं की टास्कमध्ये सगळ्यांबरोबर, कारण इथलं ॲटमॉस्फिअर इतकं छान असतं, इतकं गोड असतं, सो त्याच्यामध्ये ते जे काही वाईट साईड गोष्टी असतात त्या आपण खूप स्वीट पद्धतीने त्या पार पडतात. तू हिमांशूला किती मराठी शिकवलंस, कारण तो शांत आहे. तो जनरलीच खूप शांत असतो. इथे तू कोणालाही विचारशील ना तर ते म्हणतील की हा खूप शांत असतो म्हणून, आणि मी खूप बडबड करते. पण अपार्ट फ्रॉम मराठी त्याला ऑब्व्हियसली मराठी कळतं, पण असं खूप बोलता येत नाही त्याला. पण बरं आहे आपल्यासाठी मला असं वाटतं, कारण सगळंच कळायला लागलं तर चांगली गोष्ट नसते. अच्छा, हे कळलंय का त्याला? अमृताची खूप एक वेगळीच साईड म्हणजे ह्याच्यातून लक्षात आली की चुलबुली अमृता आणि एवढी मस्तीखोर आणि म्हणजे ती प्रेक्षकांना लक्षात आली, कारण माझ्या मैत्रिणींना नेहा पेचे, श्रुती, सोना, आय थिंक या सगळ्यांना माहिती मी किती मस्तीखोर आहे. मी जवळपास आमच्या ग्रुपमधली मुलगा आहे, आणि फक्त ती काय झालं की इथे आल्यानंतर ती प्रेक्षकांना कळली की अरे जनरली खूप असं डान्स करणारी, असं अप टू डेट राहणारी अमृता पण इतकी मस्तीखोर असू शकते. पण माझी मस्तीखोर साईड ह्यांनी बघितलेली आहे आणि इथल्या सगळ्यांनी आता एक्सपिरियन्स केलेली आहे, आणि मला मजा वाटते. बेसिकली टास्क खेळणं, गेम्स खेळणं मला खूप आवडतं, आणि ते मी खूप स्पॉटिंगली खेळते. मुझे वो चुलबुली अमृता की साइड आपसे जानने को अच्छा लगा. चुलबुली अमृता की साइड तो मैं तो 11 साल से जानता हूँ. No, I think a very few people know this about me, and it was little surprising for the audience of Maharashtra to really see me like that, because what happens is तुम्ही मस्ती बेसिकली तुमच्या लोकांबरोबर करता. I think people whom you're friends with, or your family. So you are yourself with your family and with your friends and everything. There has never been a chance in the Marathi industry where I could have come in a reality show and shown this side of mine. Comedy Express had a little bit energy and spontaneity which I have in me, but it was again very restricted to anchoring, so that couldn't happen that time. But in Nach Baliye to I've been exploited and how.
जसं आपण मगाशी म्हटलं की खूप वेगवेगळ्या साईड्स तुमच्या ह्या शोमधून पुढे आल्या, बट आपल्या पर्सनल लाईफबद्दल मीडियासमोर आणि एवढ्या प्रेक्षकांसमोर बोलणं हे एक सोपं नसतं. तर मग तेव्हा कसं म्हणजे See, I feel as far as the personal content goes, Star Plus is a channel where they take care of every little things. Though a lot of personal things have been explored and exploited on this show, but they've been done with a lot of authenticity and a lot of dignity, I think. सो ती डिग्निटी मेंटेन करून आणि ते की आपण पण कोणीतरी आहोत, की मी पण कोणीतरी आहे आणि आय एम आन्सरेबल टू अ लॉट ऑफ फॅन्स, आय एम आन्सरेबल टू अ लॉट ऑफ अदर पीपल, त्याला ध्यानात ठेवून त्यांनी ते सगळं केलं. सो आय वॉज ओके टू एन एक्सटेंट इन द डिग्निटी इज not hampered, so I was okay to an extent. But then obviously since we are in a reality show, even from our side, our personal side, we had to give in little bit. So we would not have behaved in the sense कि ये मत बोलो, ये मत बोलो, ये मत बोलो. Then if it was on a very ऊपर का level, I think that connection with the audience that we have today would have not been there. आत्तापर्यंत तर तुमचा फेवरेट परफॉर्मन्स कोणता आणि टास्क कोणता फेवरेट, तो पण Favorite task. My favorite task has to be There was this donut race apparently where he had to pick me up, run on tires, ball laga ke baliye. So that I enjoyed thoroughly. She was laughing Because throughout. I was laughing throughout the challenge, and for me, outdoor games and doing something like this, getting back to your childhood is on another level. Definitely there have been tasks where there was a lot of emotional connect, where there was one task where we had to actually sit and write down sacrifices he's made for me and I've made for him. I think that was one of the best tasks ever. It's gonna air up. Yeah, and then there was this sorry and thank you task where I got finally the chance where मैं इनसे सॉरी बुलवाऊँ, थैंक यू बुलवाऊँ. So that was really nice. And physical activity में the donut task was outstanding. And performance for us, it has to be Bhool Bhulaiya act that we did. We scored a 30. Even Tuja. The rotating ladder. Tu Jaha is his favorite, but my favorite is this Bhool Bhulaiya act. And because त्याला ना एक थिएटरचं बॅकग्राऊंड होतं, म्हणजे जे आपण दीड महिना आपण एखादा प्लेची रिहर्सल करतो ते एका दिवसात केलेलं. He had to say these 2-page dialogues on stage live. So त्याच्यात एक थ्रिल होतं. Which apparently has never been done on a natural stage on any dance-based reality show. Because usually it's a dance-based show where voiceovers are intact. But the format that we kept it live, I'm not going to say live, but with the audience we're directly interacting. I think that's what आणि ते very इतकं unique. आपलं मराठी थिएटरमधनं इन्स्पायर्ड होतं, कारण आमचे जे मेन कोरिओग्राफर आहेत हर्षल म्हणून, इज ऑल्सो महाराष्ट्रीयन. ते इतकं थिएटरिकल बेस होता ना त्याचा की म्हणजे त्या क्षणी त्या 7 मिनिटामध्ये इट वॉज ग्रेट. म्हणजे टू कम टू चेंज, मागून तुम्ही या वेगळी एंट्री मध्ये विंगेत, आणि इट वॉज ग्रेट. इट वॉज रिअली ग्रेट.